नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांचं जे पोर्टल आहे मित्रांनो, म्हणजे एफडीए पोर्टल. यावर मित्रांनो आपल्याला शालेय पोषण आहार अंतर्गत लायसन्स काढायचं होतं. त्याच्या सूचना मित्रांनो आपल्याला आलेल्या होत्या. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शालेय पोषण आहार अंतर्गत एफडीए पोर्टलवर जे आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि लायसन्स जे काढायचं आहे ते कसं काढायचं याचा लाईव्ह डेमो आपण बघितलेला होता. तर मित्रांनो, ते प्रोसेस केल्यानंतर आपल्याला 5 ते 6 दिवसामध्ये त्या पोर्टलवर मित्रांनो आपल्याला ते लायसन्स जे आहे ते येणार आहे. तर ते आल्यानंतर आपल्याला ते डाउनलोड कसं करायचं आहे, तसंच मित्रांनो एफडीए पोर्टलवर ज्या बाकीच्या टॅब असणार आहे त्या टॅबची माहिती आणि तिथे लॉग इन कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र पोर्टल अत्यंत महत्वाचं पोर्टल असणार आहे एफडीए पोर्टल. या पोर्टलवर मित्रांनो आपण जे शालेय पोषण आहार अंतर्गत लायसन्स काढलेलं आहे ते लायसन्स आपल्याला डाउनलोड कशा पद्धतीने करायचं आहे त्या मित्रांनो पोर्टलवर म्हणजे एफडीए पोर्टलवर इतर ज्या टॅब असणार आहे त्या टॅबची संपूर्ण माहिती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या एफडीए पोर्टलवर आपल्याला लॉग इन कसं करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मोबाईलच्या सहाय्याने डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मराठीशाळा.com वर तुमचे स्वागत आहे. चला आज काहीतरी नवीन शिकूया. तर मित्रांनो बघा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या पोर्टलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्याबरोबर आपण या पोर्टलवर येणार आहात. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण या पोर्टलवर आल्यानंतर आपण आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं होतं आणि इथे लायसन्सची जी प्रक्रिया आहे, जी परवाना काढायचा होता तीसुद्धा प्रोसेस आपण पूर्ण करून घेतलेली होती. तर मित्रांनो, आपली प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जवळपास 6 ते 7 दिवसानंतर आपल्याला ते लायसन्स जे आहे, तो परवाना जो आहे तो मिळणार आहे आणि तो याच पोर्टलवर येणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला तो जो परवाना येणार आहे किंवा लायसन्स येणार आहे त्याला आपल्याला डाउनलोड करण्यासाठी या पोर्टलवर आता लॉग इन करावं लागणार आहे. तर मित्रांनो, आपलं आता रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं आहे, रजिस्ट्रेशन नंबर वगैरे आपल्याकडे आहे. तर इथे आता आपल्याला अगदी सहजपणे लॉग इन जे आहे ते करता येणार आहे. तर मित्रांनो बघा, इथे वर आपल्याला ही जी टॅब दिसत आहे पहिली, लॉग इन फूड बिझनेस म्हणून, या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे मित्रांनो 3 प्रकारचे लॉग इन असणारे वेगवेगळे. तर आपल्याला या पहिल्या टॅबमध्ये लॉग इन करायचं आहे. तर बघा, आता या टॅबवर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे, लॉग इन फूड बिझनेस म्हणून. तर इथे मित्रांनो आपल्याला अगदी सहजपणे लॉग इन करता येणार आहे. तर इथे मित्रांनो बघा, आपल्याला 2 टॅब दिसत आहे. या बाजूला एक असणार आहे इकडे आणि एक इकडे असणार आहे. तर ही जी टॅब असणार आहे मित्रांनो, ही दुसरी इकडे. इथून आपल्याला अगोदर मोबाईल नंबर टाकून इथे सबमिट करावं लागणार आहे. तर बघा, इथे लिहिलेलं आहे, आपण जर बघाल तर स्मॉल पेट्टी FBO साइन इन म्हणून असणार आहे. तर मित्रांनो, इथे आपल्याला काय करायचं आहे, आता मी थोडं झूम करून घेतो मोबाईलवरून मित्रांनो, अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे. तर बघा, इथे आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि हा जो कॅप्चा आपल्याला दिसत आहे हा इथे टाकायचा आहे, त्यानंतर सबमिट करायचा आहे. जर मित्रांनो आपल्याला हा जर कॅप्चा समजत नसेल तर इथे रिफ्रेशचं बटन असणार आहे, यावर क्लिक केल्यानंतर तो कॅप्चा बदलणार आहे. तर आता मित्रांनो, मी इथे अगोदर आपला मोबाईल नंबर टाकून जी प्रोसेस आहे ती करून घेतो. तर मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर खाली सबमिटचं बटन असणार आहे, त्यावर आपण सिम्पली क्लिक करून घेणार आहोत. तर बघा, यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो वर आपल्याला एक ऑप्शन येणार आहे एंटर OTPचं. तर आपण जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे त्यावर एक OTP येणार आहे. तो OTP कोड जो असणार आहे तो व्हेरिफिकेशन कोड म्हणून इथे टाकायचा आहे आणि प्रोसीड करायचा आहे. तर मित्रांनो, जो OTP येणार आहे तो अगदी लवकरच येणार आहे, कारण पोर्टल जे आहे ते फास्ट आहे. तर बघा, यासाठी आपल्याला 10 मिनिटाचा वेळ असणार आहे, परंतु तो OTP लवकरच येणार आहे. तर बघा, OTP आलेला आहे, तो मी आता टाकून घेतो. मित्रांनो, OTP टाकल्यानंतर आपल्याला हे जे प्रोसीडचं बटन असणार आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे. यावर मी आता क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा, आता नवीन इंटरफेस तिथे आलेला आहे, फाउंड मल्टिपल लॉग इन म्हणून. आणि इथे मित्रांनो आपल्याला रेफरन्स नंबर टाकायचा आहे. रेफरन्स नंबर म्हणजे आपला रजिस्ट्रेशन नंबर जो आहे मित्रांनो, जो आपण रजिस्ट्रेशन केलेला आहे तेव्हा जो नंबर तयार झालेला आहे तो नंबर आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे. तर तो नंबर आता बघा मी इथे टाकून घेतो. 15 अंकाचा तो नंबर आहे, तो मी टाकून घेतो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला कॅप्चा परत इथे टाकायचा आहे आणि प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर आपलं लॉग इन होणार आहे. बघा, खाली आता प्रोसीडचं बटन असणार आहे, यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्याबरोबर आता आपण मित्रांनो या पोर्टलला लॉग इन होणार आहोत. तर बघा,
आता मित्रांनो बघा, अगदी सहजपणे आपण या पोर्टलवर लॉग इन झालेलो आहोत. अगदी सोपी प्रोसेस असणार आहे मित्रांनो लॉग इन करण्याची. मित्रांनो बघा, इथे आपल्याला लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा हा जो इंटरफेस दिसत आहे, यामध्ये मित्रांनो आपल्याला या ज्या टॅब असणार आहे इकडे बऱ्याचशा आपल्याला टॅब दिसणार आहे. परंतु मित्रांनो या टॅबचं सध्या तरी आपल्याला कुठलंच काम नसणार आहे. कारण मित्रांनो आपल्याला या पोर्टलवर फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करून लायसन्स काढण्यासाठी जे काही प्रोसेस करायची आहे ते करायची होती. तर ती प्रोसेस मित्रांनो आपण केलेली आहे, रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे. आता मित्रांनो जेव्हा आपलं लायसन्स येणार आहे, आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर जवळपास 6 ते 7 दिवसानंतर आपलं लायसन इथे इश्यू होणार आहे. तर ते लायसन आपल्याला इथे काढण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी ते लॉग इन करावं लागणार आहे. तर मित्रांनो अगदी सहजपणे आपण इथे लॉग इन करून घेतलेलं आहे. आता बघा, आपल्याला या ज्या टॅब दिसत आहे यामध्ये या बाजूला आता या ज्या महत्त्वाच्या टॅब आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. ही माहिती आपल्याला असणे आवश्यक असणार आहे. ते आपल्याला 4 टॅब दिसत आहे. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन म्हणून दिसणार आहे, सबमिटेड ॲप्लिकेशन विथ सक्सेसफुल, त्यानंतर रिव्हर्ड ॲप्लिकेशन बाय अथॉरिटी आणि इश्यू म्हणून दिसणार आहे. त्यानंतर वर मित्रांनो काही दिसणार आहे, लॉग इन NSC, क्लिक टू व्ह्यू नोटिफिकेशन आणि पेंडिंग ॲक्शन म्हणून. तर मित्रांनो या ज्या टॅब असणार आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. इकडे या ज्या टॅब असणार आहे या टॅबची सध्या तरी आपल्याला गरज नसणार आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण त्याचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो बघा, आता आपलं या पोर्टलवर रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला लायसन्स जे काढायचं आहे आदेशित केलेलं होतं आपल्याला, त्यानुसार आपण लायसन्स काढण्याची प्रोसेस जी आहे ती केलेली आहे. आता मित्रांनो आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे 15 अंकाचा, तो टाकून आपण इथे आता लॉग इन वगैरे करून घेतलेला आहे. लॉग इन केल्यानंतर हा इंटरफेस जो आलेला आहे मित्रांनो, इथे बघा आता या ज्या टॅब आहे एका टॅबची माहिती आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा, या 4 टॅबची माहिती तर आपण जाणून घेणारच आहोत. सोबतच मित्रांनो वर जे टॅब आहे त्याची माहिती आपण बघू पहिले. तर त्यामध्ये बघा, क्लिक टू व्ह्यू नोटिफिकेशन म्हणून असणार आहे. यावर जर आपण क्लिक केलं तर काही जर नोटिफिकेशन आलेले असतील तर ते इथे दिसणार आहे मित्रांनो. आपल्याला सध्या इथे नो रेकॉर्ड फाउंड म्हणून दिसत आहे. तर मित्रांनो नोटिफिकेशन वगैरे आलेलं नाही. त्यानंतर पेंडिंग ॲक्शन म्हणून एक असणार आहे. इथे काही पेंडिंग असेल ते आपल्याला दिसणार आहे. याचं सध्या तरी आपल्याला काम नसणार आहे कुठलंही. त्यानंतर बघा, इथे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो इथे या ज्या 4 टॅब आहे या 4 टॅबची माहिती बघू. तर बघा, इनकम्प्लीट ॲप्लिकेशन म्हणून दिसणार आहे इथे. यावर जर आपण क्लिक केलं तर बघा इथे खाली आपल्याला या पट्टीमध्ये इनकम्प्लीट ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असं दिसणार आहे. इथे मित्रांनो प्रत्येक टॅबची जेव्हा इथे माहिती येणार आहे तेव्हा इथे बाजूला एक प्लसचं चिन्ह असणार आहे छोटंसं. यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर संबंधित टॅबमध्ये कोणती माहिती आहे ते आपल्याला दिसणार आहे. जसं आता हे इनकम्प्लीट ॲप्लिकेशन म्हणून आहे, तर इथे मित्रांनो बघा नो रेकॉर्ड फाउंड, म्हणजे कुठलंही रेकॉर्ड इथे नाही आहे. कारण मित्रांनो आपली जी ॲप्लिकेशन आहे ती सबमिटेड झालेली आहे, इनकम्प्लीट नाही आहे. जर मित्रांनो आपली ॲप्लिकेशन काही कारणास्तव भरता जर आपलं काही राहिलेलं असेल आणि आपलं लॉगआउट वगैरे झालेलं असेल तर मित्रांनो आपल्याला लॉग इन करून इनकम्प्लीट ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे आणि तिथून ते आपलं सर्व पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आता सबमिटेड ॲप्लिकेशन म्हणून आहे दुसरी टॅब, सबमिटेड ॲप्लिकेशन विथ सक्सेसफुल. यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा खाली आता ती टॅब आलेली आहे, सबमिटेड ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. यावर आता क्लिक करायचं आहे आपल्याला. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो खाली जो डाटा असणार आहे तो आपला दिसणार आहे. जसं मित्रांनो मी माझी शाळा इथे रजिस्टर करून घेतलेली होती. तर बघा, कंपनी नेममध्ये शाळेचं नाव आपण टाकून घेतलेलं होतं. रेफरन्स नंबर म्हणजे मित्रांनो आपल्याला जो रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे 15 अंकाचा तो इथे दिसत आहे. त्यानंतर ॲड्रेस जो काही टाकलेला आहे आपण तो इथे दिसत आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन टाईप जे आहे ते न्यू रजिस्ट्रेशन म्हणून आहे. रजिस्ट्रेशन कॅटेगरीमध्ये रजिस्ट्रेशन आहे. त्यानंतर ज्या दिवशी केलं त्याची तारीख आहे. त्यानंतर KOB म्हणून आहे, व्ह्यू KOB, जे काही आपण तिथे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे. त्यानंतर स्टेटस जे आहे मित्रांनो बघा इथे प्रोसेसिंग टू बी इनिशिएटेड म्हणून आहे, म्हणजे हे प्रोसेसमध्ये आहे अजूनपर्यंत मित्रांनो लायसन्स वगैरे इश्यू व्हायचा आहे. आणि बघा ॲक्शनमध्ये व्ह्यू रिसिप्ट व्ह्यू हिस्ट्री म्हणून दिसणार आहे. जसं मित्रांनो आपल्याला जे आपण पेमेंट वगैरे केलेलं आहे त्याची रिसिप्ट जी आहे ती आपल्याला इथून परत बघता येणार आहे. जर आपल्याला ती आपण स्क्रीनशॉट वगैरे काढलेलं नसेल, डाउनलोड वगैरे केलेली नसेल तर लॉग इन करून परत आपल्याला इथे
इथे ते दिसणार आहे. तर बघा मी त्यावर क्लिक करतो आणि हे अशा पद्धतीने तिथे दिसणार आहे. त्यानंतर व्ह्यू हिस्ट्रीवर जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीचं संपूर्ण माहिती जी असणार आहे मित्रांनो ती तिथे दिसणार आहे आपल्याला. तर हे असणार आहे मित्रांनो सबमिटेड ॲप्लिकेशन विथ सक्सेसफुल पेमेंट. त्यानंतर तिसरी जी टॅब आहे मित्रांनो रिव्हर्टेड ॲप्लिकेशन बाय अथॉरिटी. जर काही कारणास्तव मित्रांनो वरिष्ठ स्तरावरून जर आपलं ॲप्लिकेशन जे आहे जे काही आपण सबमिट केलेलं आहे ते जर काही कॅन्सल झालं किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते रिव्हर्टेड होणार आहे वरून अथॉरिटीकडून, म्हणजे अन्न व औषध प्रशासन आहे त्यांच्याकडून. तर ते आपल्याला मित्रांनो इथे दिसणार आहे. तर बघा यावर जर आपण क्लिक केलं तर इथे कुठलंही काही माहिती इथे दिसणार नाही आहे किंवा नाही आहे. त्यानंतर चौथा आणि महत्त्वाचा टॅब असणार आहे इश्यू म्हणून. यावर जर आपण क्लिक केलं तर बघा मित्रांनो इश्यू रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणून असणार आहे. इथे ही जी टॅब आहे या पट्टीमध्ये आपल्याला हे जे दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे सध्या नो रेकॉर्ड फाउंड म्हणून दिसत आहे, म्हणजे माझं जे सर्टिफिकेट आहे माझ्या शाळेचं ते अजूनपर्यंत मित्रांनो इश्यू व्हायचं आहे, त्यामुळे इथे ते दिसत नाही आहे. ज्या दिवशी मित्रांनो ते इश्यू होईल त्या दिवशी इथे ते येणार आहे, संपूर्ण माहिती येणार आहे आणि त्याला डाउनलोड करण्याची टॅबसुद्धा आपल्याला इथेच दिसणार आहे. तर मित्रांनो बघा FDA पोर्टल जे आहे ज्यावर आपण शालेय पोषण आहार अंतर्गत शासनाच्या आदेशानुसार आपण जे आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन केलं आणि लायसन्सची जे प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्याचं मित्रांनो त्या पोर्टलवर आपल्याला लॉग इन कशा पद्धतीने करायचं आहे आणि आपलं जे सर्टिफिकेट आहे आणि आपलं जे लायसन्स असणार आहे किंवा जो परवाना असणार आहे आपला तो जर इथे आलेला असेल तर त्याला डाउनलोड कसं करायचं आहे याची माहिती संपूर्ण बघितलेली आहे. अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो हे पोर्टल असणार आहे, अत्यंत महत्त्वाची ही माहिती असणार आहे. आणि मित्रांनो इकडे या ज्या टॅब असणार आहे या टॅबची सध्या तरी आपल्याला कुठलीही गरज नाही किंवा त्याचं सध्या तरी काहीच काम नाही, त्यामुळे आपण त्या टॅबची माहिती बघणार नाही. आणि मित्रांनो भविष्यात जेव्हा काही आपल्याला काम पडेल तेव्हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून ती माहितीसुद्धा बघणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट नक्की पहा.